नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की मालती खूप मनापासून इंद्रासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवत असते, तर इंद्रा तिकडे राणीला स्वयंपाकात मदत करत असतो. पण त्याला कामात मदत करताना पाहून राणीला मात्र सारखा मालतीचा रागीट चेहरा आठवत असतो. इतका चांगला जावाई मिळालाय म्हणून राणीचे आईबाबा सुखावलेले असतात. इकडे राणी इंद्राला कोथिंबीरची जुडी मागते, तर तो पुदिना देतो. त्यावर दोघे जरा एकमेकांसोबत गंमत करतात. जेवण तयार झाल्यावर खूप आनंदाने इंद्रा स्वतः सगळ्यांना जेवण वाढतो. तो स्वतः एक घास खाणार तोच इंद्राला मालतीचा कॉल येतो. राणी म्हणते, तुम्ही लगेच येताय म्हणून सांगा, जेवा. पण इंद्रा हट्ट धरतो की एवढं ताट वाढलेलं आहे समोर आणि न जेवता कसं उठू. राणी म्हणते, तुम्हाला इथे जेवायला मिळणार नाही, उठा आणि घरी जा. पण इंद्रा म्हणतो, एकतरी घास खाऊ दे ना. राणीची आईसुद्धा म्हणते, अगं खाऊ दे ना त्यांना 2 घास. तेव्हा राणी वैतागून स्वतःच तिच्या ताटातला एक घास इंद्रापुढे करत म्हणते, घ्या पटकन. ते पाहून राणीची आई आणि गोट्या तोंडावर हात ठेवून हसायला लागतात. गोट्या म्हणतो, काकू तोंडावर नाही डोळ्यांवर हात ठेव, कारण हा घास आता खूप गोड होणार आहे. पण तिकडे विक्रांत उर्मिलाला खूप जबरदस्त जोरात भूक लागलेली असते, पण इंद्रासाठी सगळे जेवायचे थांबलेले असतात. विक्रांत उर्मिला इंद्राच्या नावाने चिडचिड करत असतात. इंद्रा फ्रेश होऊन खाली येतो आणि मी येताना राणीच्या घरी जाऊन आलो होतो, तिचे बाबांनासुद्धा खूप लागलंय, पाय फ्रॅक्चर झालेत असं सांगतो. विक्रांत खोटी खोटी सहानुभूती दाखवतो. मग सगळे जेवायला बसतात. मालतीला खूप उत्सुकता असते की इंद्राला जेवण कसं वाटेल, पण ताट पाहून इंद्रा रत्नाकाकूंना म्हणतो, ते मी आणलेलं कुठं आहे. तेव्हा सगळ्यांना कळतं की इंद्राने राणीने बनवलेला एक पदार्थ घेऊन आलेला असतो. तो स्वतः सगळ्यांना तो पदार्थ वाढतो. राणी इंद्राला सांगितलेलं असतं की हा डबा नेता आहे ते चांगलं आहे, पण मालती मॅडमने बनवलेलं जेवण आधी खा. पण तरीसुद्धा इंद्रा राणीने बनवलेली भाजीच आधी खातो. त्यावर मालती म्हणते, इंद्रा लहानपणी तुला मी बनवलेली भाजी एवढी आवडायची आणि आज हातसुद्धा लावत नाही आहेस त्या भाजीला. तेव्हा इंद्रा म्हणतो, अगं आई, आजही तसंच आहे, पण मला तुझ्या हाताने या भाजीची चव जास्त छान वाटते, म्हणून तूच भरव. त्यावर मालती स्वतःच्या हाताने इंद्राला घास भरवते. इंद्रा मालतीचं खूप कौतुक करतो. हे पाहून आबा मनात म्हणतात, शाबास इंद्रा, इतके वर्ष जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलंस. तर तिकडे गोट्या राणीला म्हणतो, भावा कडू कारलं तुझ्या प्रेमात पडलंय. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती इंद्राला विचारते की राणीबद्दल तुला नेमकं काय वाटतं. पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.